मुसळधार पाऊस आणि गरमागरम सूप सिरीजच्या दुसऱ्या भागात आपलं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण शेवग्याचं मस्त हेल्दी आणि पौष्टिक असं सूप करतोय। तर हे सूप बनवायला खूप सोपं आहे, लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी शेवगा घेतलेला आहे आणि हा शेवगा आहे ना, आपण 3 फक्त शेवग्याच्या शेंगा घेणार आहोत। या शेवग्याच्या शेंगा घेताना आपण या सोलणार नाहीयेत, तर बिना सोलता आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्यात, या स्वच्छ धुवून घ्यायच्यात। आता एकाच पाण्याने मी धुवून घेतल्यात, कारण घरचाच शेवगा आहे इकडचा, त्यामुळे शेवगा धुवून घेतलाय एकाच पाण्याने। आता हा गॅसवरती आपण पातेलं ठेवूया आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे। तर पाणी मी इथे 1 तांब्या भरून पाणी घातलेले, याला झाकण ठेवून हा शेवगा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। एक 5 ते 7 मिनिटांमध्ये हा शेवगा चांगला शिजला जातो। हवं तर तुम्ही शेवगा शिजत असताना मीठ सुद्धा घालू शकता। तर हा शेवगा आपल्याला काढून घ्यायचा आहे, तुम्ही गाळून वगैरे चाळणीवरती घेऊ शकता। आणि हा स्टॉक जो आहे आपल्याला वापरायचा आहे, हे पाणी वापरायचं आहे। ही पाणी असंच आपण पातेल्यामध्ये ठेवून देणार आहोत। शेवगा थोडासा थंड झाला की आपल्याला हाताने मॅश करता आला तर हाताने मॅश करून घ्यायचा आहे, किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही फिरवून घेऊ शकता। तर असा हा शेवग्याचा चोथा वेगळा करायचा आहे आणि पाणी वेगळं करायचं आहे। तर हा शेवग्याचा स्टॉक मी काढून घेतलाय आणि आपल्याला शेवगा शिजवलेलं जे पाणी होतं ना, तर ते गॅसवरतीच ठेवलं होतं, त्याच पाण्यामध्ये आपण हे पाणी मिसळून घेतोय। म्हणजे 2 वेळा मी याचा स्टॉक काढून घेतलाय शेवग्याचा, आणि हा आपण शेवगा शिजवलेल्या पाण्यामध्येच घातलेला आहे। यामध्ये लसूण घातलाय बारीक चिरलेलं आलं घातलंय। तर मी ह्या सगळ्या जिन्नस कच्च्याच घालत आहे। हिरवी मिरची एकच बारीक चिरून घातली, कोथिंबीर घातलेली आहे। तुम्ही हिरवी मिरची, लसूण, आलं हे थोडंसं बटरमध्ये परतून घालू शकता। अर्धा चमचा एवढी कुटलेली काळी मिरी घातलेली आहे आणि यामध्ये कॉर्नफ्लॉरची स्लरी घातलेली आहे। तर कॉर्नफ्लॉर मी इथे 1 चमचा घेतले आणि यामध्ये 3 चमचे पाणी एवढं घालून मी हे मिसळून यामध्ये घातले। चवीनुसार मीठ घालायचे। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवली होती, आता गॅसची फ्लेम कमी करून हे सूप चांगलं उकळून घ्यायचे। याला एकदा ढवळून घेऊया आणि हे चांगलं उकळून घ्यायचंय सूप। आणि याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जर खूप पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉरचं पाणी अजून तुम्ही तयार करून टाकू शकता। मला हे असंच बरोबर वाटते, म्हणून मी ना हे असंच ठेवलेलं आहे। जर तुम्हाला थोडंसं घट्ट करायचं असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉर यामध्ये पाण्यामध्ये मिसळून घालू शकता। तर इथे आपलं हे गरमागरम मस्तपैकी हे हेल्दी आणि पौष्टिक असं प्रोटीनयुक्त सूप बनवून तयार झालेलं आहे। खरंच हे सूप आहे ना, आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतं। आणि ना शेवगा तर आहे ना एकदम शरीरासाठी एवढा चांगला आहे, तुम्हाला तर माहितीच असेल शेवग्याचे गुणधर्म। तर हे सूप तुम्ही नक्की ट्राय करा, खूप भारी हे बनतं सूप, चवीला सुद्धा खूप छान लागतं असं या पद्धतीने केलेलं। आणि तुम्ही ही लसूण, मिरची, आलं हे बटरमध्ये परतून सुद्धा ही सूप बनवू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।